दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा मुहूर्त साधत स्थानिक चर्मकार महासंघ शाखा चांदूर बाजारच्या वतीने आयकॉनिक नॅशनल टीचर अवॉर्ड 2024 प्राप्त शिक्षक प्राचार्य प्रणित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। चर्मकार महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा नेहमीच सत्कार करण्यात येत असतो। अशाच प्रकारची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रणित देशमुख यांनी सर्व चर्मकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले व अशा प्रकारचा सत्कार मला माझ्या क्षेत्रात काम करण्याची अधिक ऊर्जा प्राप्त करून देतो असे उद्गार त्यांनी या क्षणी काढले। आणि चांदूर बाजार पंचक्रोशीतलं सुरळी हे अगदी लहानसं गाव आणि त्या लहानशा गावातून एवढं मोठं उच्च शिक्षण हासिल करणं आणि त्याच्या आधारे GS टोम्पे कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजला 7 ते 8 वर्षापर्यंत मोफत सेवा देणं आणि तेही गोरगरिबांच्या मुलांना। कारण आता टोम्पे कॉलेज म्हटलं म्हणजे हे विदर्भातला सर्वात जुना सिनियर कॉलेज। मी सुद्धा टोम्पे कॉलेजचा विद्यार्थीच आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता मुबलकता नाही, ज्यांच्याकडे पैसा आदला नाही, ज्यांची परिस्थिती बेताची आहे, अशा मुलांना सरांनी खरोखर मार्गदर्शन केलं आणि आज या लहानशा गावातून त्यांनी टोम्पे कॉलेजला एक सिनियर एक ज्युनियर कॉलेजला परमनंट म्हणून जी आज नोकरी प्राप्त केलेली आहे ती त्यांची प्रगती त्यांच्या मेहनतीचं फळ आहे। आणि खरोखर ज्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत अशा प्रकारचे गुण आहे तो मग कोणत्याही जाती धर्मातला पंथातला जरी असला तर तो एक ना एक दिवस चांगल्या प्रकारचं शिखर गाठू शकतो। या बाबतीत माझं एक प्रामाणिक मत आहे। आणि देशमुख सरांनी टोम्पे कॉलेजच्या एज्युकेशन सिस्टीमला एक चांगलं वळण लावलं, टोम्पे कॉलेजचा एक नावलौकिक वाढवला आणि आज त्यांचं एकंदरीत बिहेवियर म्हणजे त्यांची जी पद्धत होती शिक्षण देण्याची आणि कॉलेजमध्ये सर्वांसोबत मिळून मिसळून राहणं, प्रत्येकासोबत हितगुज करणं, गरीब विद्यार्थ्यांना मदत करणं, या सर्व गोष्टीचं आज त्यांना फळ मिळालेलं आहे। त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, परमेश्वर त्यांना आहे त्यापेक्षा अधिक मोठं करो अशी आमची चर्मकार महासंघातर्फे त्यांच्याविषयी आमची एक परमेश्वराला मागणी राहील का त्यांना नेहमी अशाच पद्धतीचं यश मिळो आणि आमच्या चर्मकार महासंघाकडून त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं आम्ही सर्व संघटनेच्या वतीने अभिनंदन करतो आणि माझ्या या 2 शब्दाला इथे आयकॉनिक पुरस्कार आणि त्यांना एक आयकॉनिक नॅशनल शिक्षक पुरस्कार एक महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिली, त्यांना आयकॉनिक हा एक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे। कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मेहनतीवर आणि कर्तबगारीवर अवलंबून असते आणि हा फार क्वचित लोकांना आयकॉन नॅशनल शिक्षक पुरस्कार मिळतो आणि देशमुख साहेबांना जो हा पुरस्कार देण्यात आला त्यामध्ये त्यांचे कर्म त्यांचे आळ आले आणि त्यांची प्रगती ही त्यांना आहे त्यापेक्षा अधिक पुढे नेण्याकरता त्यांच्या पाठीशी तत्पर राहील आणि असाच गोरगरीब सामान्य जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील आणि आमच्या चर्मकार संघटनेच्या पुन्हा त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देऊन माझ्या 2 शब्दाला येते। यावेळी अरुण भाऊ गोंडीकर, गजाननराव विधाते, मधुभाऊ विजयकर,
मधुकरराव पाचखंडे, दिलीप वाटकर, गोपाल विजयकर, देवेंद्र पिढेकर, विनोद सावरकर, जितूभाऊ सावरकर, केदार दिठोर, श्यामभाऊ विधाते, जगदीश सावरकर, संतोषभाऊ काजोले, रतनभाऊ वाटकर व महासंघाचे बहुसंख्य अधिकारी उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूजकरिता चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट.